वानखेडेची जर पहिली मेमरी तुम्ही म्हणाल तर माझे बाबा मला लहान असताना नेहमी कुठलीही मॅच असू दे, वानखेड्यावर रणजी ट्रॉफी असू दे, इंटरनॅशनल मॅच असू दे, ते कुठूनही तिकीट अरेंज करायचे आणि मला मॅच बघायला घेऊन जायचे. सो एक तो वेगळा अनुभव होता मॅच बघण्याचा. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही म्हणाल की जर खेळताना जर मी जेव्हा पहिल्यांदा मी ग्राउंडवर उतरलो तेव्हा अंडर 14साठी जेव्हा मी मुंबईला खेळलो अगेन्स्ट सौराष्ट्र ती मॅच होती, तेव्हा तो एक माझा पहिला एक्सपिरियन्स होता ग्राउंडवर जाण्याचा. मुंबईतील प्रत्येक क्रिकेटपटूसाठी एक ड्रीम असतं की वानखेडे स्टेडियमवर खेळायचं. जेव्हा पहिल्यांदा मी उतरलो वानखेडेवर तेव्हा अर्थात आम्ही लहान होतो, सगळे 14 वर्षाचे होतो. एक खूप मेमरीज आहेत तशा वानखेड्यावर खेळण्याच्या. परत जसं तुम्ही आता म्हणालात की प्रशिक्षकाच्या भूमिकेत मी आहे. सो लास्ट इयरच आम्ही वानखेड्यावर रणजी ट्रॉफी जिंकलो. ती एक खूप मोठी मेमरीज आहे आमच्यासाठी. माझा मित्र धवल त्याची लास्ट मॅच होती, योगायोगाने त्याच्यासाठी पण एक चांगला फेअरवेल झाला. सो अशा खूप मेमरीज आहेत. जसं तुम्ही म्हणाल की एक सचिनची सरांची लास्ट टेस्ट मॅच असेल, वर्ल्ड कपची 2011ची फायनल असेल, आता यावर्षीचा गेल्या वर्षी जो वर्ल्ड कप झाला त्याची जी सेमीफायनल झाली. सो अशा खूप मॅचेस आहेत, खूप मेमरीज आहेत वानखेडेबद्दल.